नैनिश किनील आपण पाहतोय. आणि आता फर्स्ट इनिंगसाठी मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद शेडके सर. ओडिओ. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी पुन्हा एकदा जॉईन होतील सेकंड इनिंगमध्ये. एक विरातन खुर्दचा आवाज आणि सध्या आपण पाहतायत हा दुमदुमतोय या सफाळी विभागामध्ये, केळवा विभागामध्ये, पालघरमध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती. ऑन साईडला शेखर किनीचा हा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. एक रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरी संघाची धावसंख्या दुसऱ्या रनसाठी मात्र दोन्ही बंधू मात्र प्रज्वल आहे त्या ठिकाणी. मात्र शेखर किनी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. गेल्या मॅचमध्ये मात्र एक चूक खूप झाली होती, ती म्हणजे रनआउट. परंतु या मॅचमध्ये चांगला प्रयत्न असेल का? रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर शेखर एक रनवर कन्सिस्टन्सी दाखवले आतापर्यंत. जशी जीतने कन्सिस्टन्सी दाखवले या मॅचमध्ये, आता कशी कन्सिस्टन्सी दाखवली जाईल. नैनेश किनीचा हा वेग तेच तर्रार होता. कारण आतापर्यंत चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दचा जर विचार केला तर खूप पारडं जड आहे प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट. आणि त्यामुळे श्रीकांत किनीने सांगितलं ॲज अ कॅप्टन म्हणून आज आम्ही दम दाखवण्याचा प्रयत्न जरूर करू, प्रामाणिक प्रयत्न करू. बॉल या वेळेला बॅटचा टोएंड जरूर लागला होता. प्रज्वलच्या बॅटमधून फ्लॅट सिक्स पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. बॉडमॅनचा चांगला वापर केला, बॉलला येऊन दिलं आणि त्यानंतरचा फटक्याला एक्झिक्यूट करत असताना कलात्मकतेचा फटका होता. अप्रतिम टायमिंग चांगलं होतं. ज्या पद्धतीने बॉल फार वेगाने निघून गेला. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. मग फॉर्मॅट कोणताही असो, मग फॉर्मॅट कोणताही असल्यानंतर तुमचं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग, या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला ना तरी सुद्धा तुम्ही त्याला मात्र खेळण्याची क्षमता दाखवू शकता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. नैनेश षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर आहे लव बॉईज डोंगरे टीम. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय पाहायला मिळतो. आणि आदित्यने सुद्धा तेच सांगितलं की जर आम्ही सुद्धा टॉस जिंकलो असतो तर कदाचित बॅटिंगच स्वीकारली असती. त्यामुळे दोन्ही संघ तगडे असल्यामुळे इथे धावा किती येतील याकडे सुद्धा खूप लक्ष राहील. 55, 60, 65, 70. परंतु श्रीकांत किनीने सांगितलं 55 प्लस करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळेला ऑन साईडला शेखर किनी बोलबाला राहिलाय आतापर्यंत. रन मशीन म्हणून या टीमचा पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. कडक स्ट्रोक 6. एकंदरीत खेळ संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेले. म्हणतात ना आयुष्यात हिमतीने हरा परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून प्रतिस्पर्धी संघ जरी तगडा असला तरी सुद्धा मात्र तुम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे. या वेळेला षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. प्रज्वलचा हा फटका मात्र या वेळेला अप्रतिम देखणा फटका 6 धावा.
लवकरच आतुरता मात्र गौरी गणपतींची. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस्टामिंग स्ट्रोक एक नंतर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. आता ईशानचं हेच मात्र हेतू असेल की इथे विकेट ही जोडी ब्रेक कधी होईल, कारण सध्या तरी 8 बॉलमध्ये ही जोडी डोकेदुखी ठरले प्रतिस्पर्धी संघासमोर. 22 रन झालेत. सरळ बॅटचा वापर केलाय ऑफ साईडला. फिल्डर आहेत, बॉल पाण्यामध्ये थांबला. नशिबाने साथ दिली नाही प्रज्वलला. एकच रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. थोडीशी टणक जागा असती तर कदाचित बॉल त्या ठिकाणी एक टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर झाला असता, परंतु थोडंसं चिखल त्या ठिकाणी असावं. बॉल तिथे बरोबर चिखलात आणि पाण्यामध्ये फसला आणि ते 3 रन्स मात्र या ठिकाणी जरूर वाचल्या प्रतिस्पर्धी संघाच्या. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. लव बॉईज डोंगरे टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. ऑन साईडला मिस्टमिंग स्ट्रोक, तेज तर्रार बॉल होता, त्यामुळे बॅट थोडीशी पाठीमागे पाहायला मिळाली. ऑन साईडला एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते 4. या षटकामध्ये धावा थांबवलेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक करणं ईशान या वेळेला जरूर जाणतो. या वेळेला जरूर समोर खेळलेत. चांगला फटका तर आहे आणि इथून मात्र बॉल सरळ निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा. 26 धावा फलकावर. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. ईशान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या वेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. सरळ बॅटचा वापर केला. बॅटचा फ्लो मात्र होता जो ऑन साईडला, परंतु काय फटका खेळलाय. दर्जेदार फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. अफलातून टायमिंग. क्लास दाखवला या वेळेला. क्लासी शॉट प्रज्वलच्या बॅटमधून. 6. बॅटमधून मात्र शानदार षटकार पाहायला मिळाला. 8 बॉलमध्ये 24. 300चा स्ट्राईक रेट. 4 बॉलमध्ये 8. 200चा स्ट्राईक रेट. शेखर किनीच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येत असताना स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. 32 रन झालेत. ऑन साईडला खेळून काढले. या बॉलला षडंपूल करण्याचा प्रयत्न. शेखर किनी सुद्धा मात्र शांत राहिलेत, कारण त्यांना माहिती आहे प्रज्वलची बॅट आता बोलू लागले. आपण एका साईडला फक्त प्रज्वलच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यायला हवा. याला म्हणतात सेन्सेशनल क्रिकेट आणि सेन्सिबल बॅटिंग यालाच म्हणतात. 33 धावा झालेत. कोणत्याही प्रकारचं मात्र विकेट आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33ला 0. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. बऱ्याच वेळेनंतर आदित्यच्या हातामध्ये हा बॉल विसावला. तिसऱ्या षटकातील दुसरा बॉल जीत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. रोहित शर्मा त्याचा जरूर आवडता खेळाडू आहे आणि प्रथमतः मात्र 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर सांगितलं की संध्याकाळी घरी जाईन, घरात पाऊल जसा ठेवीन तसं माझ्या मात्र आईला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तिच्या हातात देईन. यावेळेला चांगला फटका. वाह, कडक शॉट. ब्युटिफुल टायमिंग. आभाळाला सॅल्यूट करणारा हा खणखणी षटकार. प्रज्वल
पाहायला मिळत आहेत. जीत पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला वा डोळ्याचं पारणं फेडणारा हा षटकार पाहायला मिळतोय प्रज्वलच्या बॅटमधून. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. माइंड ब्लोईंग 6 धावा. धावा हिटमॅन स्टाईल मध्ये मात्र यावेळेला खेळून काढला होता या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. 45 रन सध्या पाहायला मिळत आहे. सफेद बॉल रबर बॉल आहे परंतु आता तो लाल भडक झालाय कारण षटकार चौकारांचा पाडा बोललेला आहे. 45 धावा. डेंजरस बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा महत्वपूर्ण झेल असावा आणि यस आदित्य किनी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. प्रज्वलच्या खेळीला पूर्ण विराम. पहिला धक्का 45 या धावसंख्येवर परंतु ग्रेट नॉक पाहायला मिळाली. अप्रतिम काय फलंदाजी पाहायला मिळाली. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय प्रज्वल. सलामीवीर कसा असावा, विस्फोटक फलंदाज कसा असावा, गोलंदाजांचा कर्दनकाळ कसा असावा आणि हे मात्र पाहिलं प्रज्वलच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग. एकदा प्रज्वलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर यायला हवा. 45 ला 1. छत्तीस धावांची एक वादळी खेळी पाहायला मिळाली. 11 बॉलमध्ये. वेल प्लेड प्रज्वल. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. 45 ला 1. तिसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज जीतने अखेरकार विकेट मिळवली. जीतचं सुद्धा कौतुक करावं लागेल प्रिव्हियस बॉलवर. ऑन साईडला माही यावेळेला येत असताना माही मार रहा है चौकार. करत असताना पाहायला मिळत आहेत. तीन षटकांच्या समाप्ती अखेर 49 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत आणि चौथं षटक हाताळण्याकरता हँडसम क्रिकेटर अर्थात स्वप्नील सध्या आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर येताना. चांगली रणनीती. अप्रोच इंटेंट सुपर पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता मात्र बॉल थर्ड मॅनला निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मेल. बाईकच्या स्वरूपात नितेश कदम सर दर्शवत असताना 1 रन ॲड होईल. तर आता परिपूर्ण आकाश स्वच्छ होत असताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचं ढगाळ वातावरण नाही आहे. पावसाने मात्र विश्रांती घेतली. मुंबईला झोडपलं, पालघरला झोडपलं असं हे पावसाने मात्र आज आपण पाहू शकलात. सततधार पाऊस कोसळला. अजून उद्याचा दिवस सुद्धा अलर्ट दिलाय. वाईट बॉल खूपच बाहेर होता. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 51 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे. 5 बॉल अजून सुद्धा आहेत. फुलटॉस बॉल होता. नामी संधी होती परंतु यावेळेला संधीचं सोनं करता आलं नाही. बॅट हातामध्ये फिरली आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 रन. केदार फाटक यांना सुद्धा आपण पाहू शकतायत मॅचला एन्जॉय करतायत. एक चांगले रायडर सुद्धा आहेत.
चांगला बॉल, थोडीशी स्ट्रगल करताना शेखर किनी सध्या आपण पाहतायत बरोबर बॅटवर बॉल घेत नाहीये, त्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. स्वप्नीलचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले, राऊंड द विकेटने येत आहेत, कोण बदलतायत आणि इथून मात्र फलंदाजाला थोडासा त्रास देत असताना पाहायला मिळत आहेत, त्रस्त करतायत. ग्रेट बॉलिंग, 52ला 1, 3 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना लव बॉईज डोंगरे टीम. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक पुनश्च एकदा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा कमी येत आहेत. काय गोलंदाजी केली आतापर्यंत स्वप्नीलने, चांगली गोलंदाजी करत असताना अगदी शांत चित्ताने गोलंदाजी करतोय, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 53 रन, ज्या धावांचा वेग वाढला होता त्या धावांना परिपूर्णतः लगाम लावलाय. फक्त आणि फक्त आतापर्यंत खर्च केले धावा 4. शेवटचे 2 बॉल आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा ही नामी संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कदाचित थोडंसं मात्र यावेळेला आपण पाहिलं तर पंचांकडे DRS जरूर वापरला गेलाय, परंतु डीपमध्ये बॉल असावा की काय ते दृश्य पाहायला मिळतं. कारण DRS आहे तर कधीही यूज करू शकतात, नो डाऊट अबाउट इट. ते त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रिव्ह्यू लॉस्ट. शेवटचा बॉल आहे. स्वप्नील, मॅग्निफिसंट बॉलिंग, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय गोलंदाजी केले, गोलंदाजीमधला क्लास त्याने दाखवला या 5 बॉलमध्ये. 54 रन. या वेळेला मोठा फटका, शेवटच्या बॉलवर फिनिश चांगलं केलंय. ओन पिच बॉल होता, थारा नाहीये आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. चांगले बॉल हाताळले होते 5 बॉल, परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 60-61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आता कुठेतरी सूर्यनारायण देवाने मात्र दर्शन दिलंय. बरं वाटलं प्रत्येकाला. याच आठवड्याभराच्या अगोदर मात्र थैमान घातलं होतं. खूप तप्त ऊन आणि त्यानंतरच्या सेकंड वीकमध्ये आपण पाहिलं तर पावसाचं थैमान पाहायला मिळालं. निसर्गाचं चक्र आहे, हे चक्र मात्र सातत्याने फिरत राहणार. कधी ऊन, कधी पाऊस, कधी सावली.
तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला प्राईम फॉर्म मध्ये असलेला बॅटर मिस्टर जीत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या सोबतीनं आदित्य. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होतोय. आदित्य आणि त्याचबरोबर जीत, दोन अर्धशतक जीतच्या नावावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता शेखर. या स्पर्धेमध्ये शेखर देखील टॉप रन स्कोरच्या यादीमध्ये आहे. जीत देखील आहे. पण तो अजूनही तो थाट आणि तो रुबाब, तो ताज फक्त आणि फक्त अक्षय गवळीच्या डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतो, मस्तकावरती. परंतु आता एक ते जर या मॅच मध्ये जीत चांगले रन्स बनवतोय तर कदाचित बीट करू शकतो, ओव्हरटेक करू शकतो. आणि तेच एक्सपेक्टेशन त्याच्या फॅनबेज कडून पाहायला मिळत आहेत. मॅचला होते सुरुवात दुसऱ्या डावाला. 61 चेस करायच्या चामुंडा स्पोर्ट्स विराथनगुद टीमला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ते भव्य स्वागत शेखर केनीला सांगितलंय, वेलकम टू ग्राउंड. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा पूल केलाय, हा देखील सक्सेसफुल आहे. सलगचा दुसरा मारलाय. आधी पिकअप शॉट, नंतर पूल शॉट. वंडरफुल शॉट. की सरकार क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. 3 षटकार आल्यानंतर चौथ्या बॉल वरती यॉर्कर आणि यॉर्कर वरती विकेट आलंय. क्या बात है आशिष केनी. गीताने अंगावरती शहारे आले. पहिलाच बॉल, बॅटचं टॉपेज, तदनंतर विकेट किपरने घेतलाय झेल. 2 बॉलवरती 2 विकेट. पहिले 3 षटकार आणि तदनंतर 2 विकेट. आल्या पावली परतावा लागणार आहे फलंदाज दक्षलला, तंबूच्या आसराला.
फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. लास्ट बॉल या ओव्हर मधील हॅट्रिक बॉल. पहिला बॉल हॅट्रिक बॉल वरती मारलाय षटकार. फलंदाज अनिकेतने त्याचा ट्रेडमार्क दाखवत असताना लास्ट बॉल वरती षटकार. चोवीस धावा, तब्बल 24 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये. एक स्ट्रायकर बॉलरच्या विरोधामध्ये एअर स्ट्राईक केली गेली आदित्य आणि अनिकेतने. आता जीत आहे स्ट्रायकिंग वरती. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन ला. दर्जेदार षटकार. 6 धावा. होता बॅटचा फॉलो थ्रू, टायमिंग सर्व एकदम व्यवस्थित होतं या स्ट्रोक मध्ये. मागच्या मॅच मध्ये जिथून जीतची गाडी थांबली होती पुन्हा एकदा तिथून ती सुरुवात झालंय. तर चौकार षटकारांची आतषबाजी मैदानावरती पाहायला मिळते. आधीच्या ओव्हर मध्ये 4 मारल्यात. या ओव्हर मध्ये किती येतील कॅन्डी काय वाटतंय? उद्या कॅन्डी देखील इनॅक्शन मध्ये असेल. इथे बॅटचा टॉप एज मागे चाललाय बॉल. शतशक तडकीने आहेत आणि अखेरकार आज झेल टिपलाय आणि त्यानंतर जीतची खेळी संपलाय. आधीचा बॉल षटकार, दुसऱ्या बॉल होती विकेट. एक तेरी तो एक मेरी. धावा फलकावरती 30 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का मैदानावरती लागला एक टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती देखील षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु जो एक्स्ट्रा बाउन्स झाला स्टिकरवरती बॉल लागल्यानंतर बॉल मागे गेला. थोडंसं डिस्टन्स कमी पडलं परंतु तिथे चांगला कॅच कंप्लीट केला आणि हा झेल खूप महत्त्वाचा होता कारण मागील 3 सामन्यांमध्ये जीतची बॅटिंग तुम्ही पाहिलंय. नवीन बॅट्समन मैदानावरती नैनेश दाखल झालाय. रतनचं बायकर मॅन प्राईड ऑफ विराथन मैदानावरती दाखल होतोय. तिसरा बॉल या ओव्हर मधील. पहिला बॉल यॉर्कर टाकलाय. काय बॉलिंग पाहायला मिळालंय मागच्या 2 बॉल मध्ये श्रीकांतच्या माध्यमातून. 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 30. 30 रन्स सध्या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. सध्या सायलेन्स आहे पिन ड्रॉप. परंतु आता जल्लोष होईल डगआउट मध्ये. एक आकाशाला गवस निघालणारा फटका फलंदाज नैनेशच्या बॅट मधून आलाय. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. छत्तीस धावा फलकावरती लागला जातात. 36. शॉट ऑफ लेंथ बॉल ऑफ साईडला स्लॅश केले गेले. शतशक तडकीने येत आहेत आणि त्यांना बीट करून बॉल चला पॉइंटला काढलाय. आधी मारला लॉंग ऑनला, आता पॉइंटला. मास्टर माइंड स्ट्रोक. चौकार. फलकावरती 40. अजूनही या ओव्हर मधील एक बॉल सकेल बाकी आहे. शेवटचा बॉल त्याच पद्धतीनं स्लॅश करायचा होता परंतु आता या बॉल वरती बॉलरचं कमबॅक होतं.
एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 40. कंपेअर करत असताना चामुंडा स्पोर्ट्स यातून खुद टीम 8 धावेने पुढे आहे. 3 विकेट्स गमावल्यात. कंपेअर करत असताना लवबर्स डोंगरी टीमने एकही विकेट गमावला नव्हता, परंतु 8 धावांचा फरक या ठिकाणी जाणवतोय. आता 12 बॉल आणि त्या 12 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजेच विजयासाठी 21. चाळीस फलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती मनीष आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल लिव्ह केलं. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत 20. सुरुवात या ओव्हरची एक्स्ट्राने झाले. 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मागील 2 ओव्हरमध्ये 20च्या सरासरीने रन्स आल्यात. का बॅटिंग पाहायला मिळालं. ला जॉब, चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळाला. रन घेण्याचं मन तरीकेने नाहीये बॅटर नैनिशचं, परंतु दुसऱ्या बाजूला रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता अनिकेत. डॉट बॉल येतोय. आता 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावेंची गरज. उद्या सफाळच एक टॉप क्लास क्रिकेट आपण पाहणार आहोत. उद्या देखील मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतच्या बॅटमधून उचलला या बॉलला पिकअप शॉट. बॉल चला मिड विकेटला. षटकार. फलंदाज अनिकेतचा वार. स्कोर कार्ड वरती लागला गेला. तिसरा बॉल या ओव्हर मधील. उलटॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटला बॉल जातोय. शतशतकी येत आहेत अतिघाई आणि आता संकटात नाही. चौकार. 4. एक्कावन्न धावा फलकावरती लागल्या गेल्यात, परंतु या 51 धावांमध्ये आतापर्यंत 50 धावा फक्त चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून आल्यात. आणि जे 1 रन आहे ते एक्स्ट्रा स्वरूपाने आले व्हाईट बॉल, जो आपण या ओव्हरमध्ये पाहिलाय. एकही सिंगल, एकही डबल नाहीये. फक्त आणि फक्त 4 आणि 6. फुल टॉस आणि हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर की नाही तिथे निवडले क्षेत्ररक्षकाला. चांगला कॅच पुनीतच्या माध्यमातून आणि अनिकेतच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. आठ बॉल रन्स बनवायचे आहेत आता विजयासाठी. 10 धाव्यांची गरज. 51 धावा फलकावरती. या ओव्हरमधील 5वा बॉल. फुलटॉस बॉल. कल्पेश आला आणि कल्पेशने पहिल्याच बॉलवरती मारला षटकार मिड विकेटला. 6 धावा. आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज 7 बॉलमध्ये. जवळपास 6 स्पर्धा जरूर डाऊनफॉल. लास्ट टाइम खाडी चषकामध्ये टेनिस बॉलमध्ये विजयाचा गुलाल उधळला होता, परंतु तदनंतर थोडासा डाऊनफॉल आपण पाहिला होता. परंतु आज पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळण्याकरिता चामुंडा स्पोर्ट्स विलायतन खुर्द टीम या ठिकाणी तयार आहे. 7 बॉल 4 धावांची गरज. बॅटची कडा. बॉल मागे चाललाय. रन घेतलेली नाही या बॉलवरती. आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज.
6 बॉलमध्ये आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज. लोबस डोंगरे टीमच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आता फक्त आणि फक्त विकेट्स हव्यात. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 रन्स डिफेंड करायचे आहेत. डिफिकल्ट टास्क आहे. आपल्याला पाहायला मिळेल सफारी हाफ देखील भरपूर मोठी स्टारकास्ट असेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश केलं. बॉल चालला लॉंग ऑनला. विजयाचा षटकार फलंदाज नैनिश किनीच्या बॅटमधून. आणि या चौथ्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये सुपर 6 मध्ये पोहोचणारा चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील स्पर्धेमध्ये त्यांचा दबदबा, त्यांची दहशत आणि त्यांचा रुबाब आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अँड हार्ड लक लोबस डोंगरे.